नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप छान कथा घेऊन आली आहे. कथा आवडली तर नक्की कथेला लाईक करा. चला तर मग मी कथेला आता सुरुवात करते. गावातील एका जुन्या वाड्यात रात्रीच्या वेळी नेहमीच विचित्र घटना घडायच्या. त्या वाड्यात एक विधवा महिला रंजना आपल्या तान्ह्या बाळासोबत राहत होती. ती वाडा विकून शहरात जायचं स्वप्न बघत होती, पण परिस्थितीमुळे तिला तिथंच राहावं लागत होतं. गावकऱ्यांच्या मते त्या वाड्यात काहीतरी अस्वच्छ शक्ती होती, पण रंजनाला त्यावर विश्वास नव्हता. एके रात्री रंजना खूप दमली होती. तान्हं बाळ रोहन रडत होतं. त्याला झोपवण्याचा प्रयत्न करताना ती स्वतःही झोपून गेली. रात्री अचानक तिला भयानक थंडावा जाणवला. एक क्षणी तिला असं वाटलं की कोणीतरी हळूच पाळण्याजवळून चाललं आहे. तिच्या डोळ्यासमोर अंधार होता, पण पाळण्यामधून रोहन गहाळ झाल्याचं तिला जाणवलं. ती घाबरून उठली आणि पाळणं रिकामा पाहून हादरली. रंजनाने वाडाभर शोधाशोध केली, पण रोहन कुठेच दिसत नव्हता. हतबल झालेल्या अवस्थेत तिने वाड्याच्या बाहेर बघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाड्याच्या दाराशी ती एक अस्पष्ट सावली पाहू शकली. ती सावली एका झाडाकडे जात होती. रंजना धावत बाहेर आली. तिला त्या सावलीने एका जुनाट झाडाच्या पोकळीत काहीतरी टाकल्याचं जाणवलं. ती झाडाजवळ पोहोचली आणि पोकळीमध्ये डोकावलं. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. झाडाच्या पोकळीत एक कपड्याचा तुकडा दिसला, जो रोहनच्या पांघरुणासारखा वाटत होता. ती भीतीने मागे सरकली आणि अचानक झाडाजवळून एक हसण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजात एक विचित्र भयप्रद गूढता होती. तुझं बाळ सुरक्षित आहे, पण सत्य जाणून घेण्याची तयारी कर, असं त्या आवाजाने म्हटलं. रंजनाने घाबरलेल्या अवस्थेत गावातील जुन्या पुजाऱ्याला बोलावलं. पुजारी ताबडतोब वाड्यात आला. त्याने वाड्यात पवित्र मंत्रोच्चार सुरू केले. त्या मंत्रोच्चारांनी वाड्यातील विचित्र थंडावा अधिकच जाणवू लागला. अचानक वाड्यातील एक भिंत खडखडू लागली. त्या भिंतीच्या मागे एक जुनी पेटी होती. पेटी उघडताच त्यात काही जुनी कागदपत्र आणि फोटो सापडले. त्या कागदपत्रावरूनच समजलं की रंजनाच्या नवऱ्याचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्याला एका संपत्तीच्या वादात जाणीवपूर्वक मारण्यात आलं होतं. त्याच्या वडिलांनी ही संपत्ती रंजनाच्या नवऱ्यासाठी लिहून दिली होती, पण ती दुसऱ्या नातेवाईकांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता. पुजाराने पुढे सांगितले की या वाड्यातून एक आत्मा रंजनाला मदत करत आहे. हा आत्मा तिच्या नवऱ्याचा आहे, जो आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी इथे थांबला आहे. मंत्रोच्चार संपताच रोहन पुन्हा पाळण्यात दिसला. रंजना आनंदाने रडू लागली. तिला समजलं की तिच्या नवऱ्याचा आत्मा तिच्या बाळाचं रक्षण करत आहे आणि तिला सत्य उघड करण्यासाठी मदत करत आहे. रंजनाने ठरवलं की ती न्यायासाठी लढेल. तिने त्या कागदपत्रासह पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही महिन्यातच तिला तिच्या नवऱ्याच्या संपत्तीचा अधिकार परत मिळाला. सत्य उघड झाल्यानंतर वाड्यातील विचित्र घटना थांबल्या. रंजनाने तिचं आयुष्य नव्याने सुरू केलं, पण तिला नेहमी आठवायचं की एक अदृश्य शक्तीने तिच्या बाळाचं रक्षण केलं होतं. ती शक्ती तिच्या नवऱ्याचा निस्वार्थ आत्मा होता, जो फक्त तिच्या आणि रोहनच्या सुरक्षेसाठी थांबला होता. ही कथा आपल्याला सांगते की प्रेम आणि रक्षणाची शक्ती मृत्यूनंतरही आपल्या सोबत असते.